इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच अजून लातूरचं झालेलं नाही. तर ह्या गोष्टीवर आज तुमचं सरकार आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, आणि ह्यावर काय म्हणजे विजन आहे पार्टीचं असो किंवा तुमचं स्वतःचं? इथं आता जसं आपण बघतोय की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे, त्याचं पॅचअपचा आता टेंडर येणार आहे. आता जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमच्या कव्याचं विभागीय क्रीडा संकुलाचं टेंडर ओपन झालेलं आहे. आता म्हणजे असे अनेक विषय पक्षाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरली मार्गी लावण्याचा तिथं प्रयत्न होतोय. आत्ताच देवेंद्रजी जेव्हा आदरणीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते, तेव्हा त्यांनी मराठवाडा कोच फॅक्टरी संदर्भात सुद्धा वक्तव्य केलं की 1 year पूर्ण फुल फ्लेजमध्ये प्रोडक्शन चालू होईल आणि 90 to 95% ऑफ म्हणजे एम्प्लॉयबिलिटी तिथे लातूरकरांची होणार आहे. एकीकडे मी एवढं सांगू शकतो, आणि दुसरीकडे आता 15 वर्ष आपल्या स्थानिक आमदार ज्यांनी नेतृत्व लातूरचं केलेलं आहे, त्यांनी काय केलंय याचं मला वाटतं कुठंतरी चिंतन झालं पाहिजे, कम्पॅरिझन झालं पाहिजे.